ऑनलाईन ट्रेनिंगचा कार्यक्रम खूप यशस्वीरित्या पार पडलेला आहे. यांनी आपल्याला आज ऑनलाईन ट्रेनिंग उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल अभिभावक संघ अर्धापूर तथा सगळ्यांतर्फे आजचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या जज मॅडम आणि ज्यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे असे ॲडव्होकेट सचिन देशमुख आणि ॲडव्होकेट गजानन पत्रे, त्या दोघांचे सत्कार आपल्या आदरणीय मॅडमनी करावे अशी विनंती करतो. आज कार्यक्रम करण्यात आला सध्याला ई कोर्ट ई फायलिंग जी सेवा आहे, न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने सांगितलेले की सर्व जे आहे ते ई फायलिंग ऑनलाईन व्हायला पाहिजे. त्या संदर्भामध्ये आज आम्ही अर्धापूर न्यायालयामध्ये ई फायलिंग संदर्भात सर्व वकिलांचे ज्युनियर्स आणि क्लर्क यांना मार्गदर्शन करून ई फायलिंग कशी करावी या संदर्भात आम्ही माहिती दिलेली आहे. तर ई फायलिंगची गरज जास्त आहे, कारण आपण कुठे आहोत आणि ई फायलिंग मध्ये एक फायदा काय होतो आपल्याला, की आपण जर बाहेर गावी असतो आणि आपल्याला आपल्या कोर्टामध्ये एखादे प्रकरण अर्जंट करायचे, ऍप्लिकेशन द्यायचे किंवा आपल्याला काही क्रॉस घ्यायचा असेल तर आपण ऑनलाईन ई फायलिंगद्वारेच त्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे वकिलांचा वेळही वाचतो आणि सर्व गोष्टी होतात. त्यामुळे काळाची गरज आहे ई फायलिंग, आणि त्या संदर्भामध्ये आज आम्ही पूर्ण वकिलांना ट्रेनिंग दिलेली आहे. आपल्या भारतामध्ये जे आहे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जी फायलिंग करतो आपण, केस फाईल करतो, ती यापुढे ऑनलाईन फायलिंग प्रणालीद्वारे फाईल करण्यात येत आहे. तर त्या संदर्भात आजची ट्रेनिंग होती. या ट्रेनिंगचा जे आहे मेन उद्देश होता की वकिलांना आणि क्लर्कला आणि लोकांना ई फायलिंग बद्दल ट्रेनिंग आणि त्यांना माहिती भेटावं, हा मेन उद्देश होता. आणि ई फायलिंगचे जे आहे ते देशातील सर्व नागरिकांना फायदे आहेत, कारण जे आपण कोर्टात ज्या कोणत्या यापुढे केस फाईल करणार आहेत ते फक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारेच फाईल होणार आहेत. हे सगळ्या संपूर्ण देशामध्ये मॅन्डेटरी कंपल्सरी केलेले आहे. आणि त्यामुळे ह्यापुढे जे काही आपल्याला कोर्टात केस फाईल करायच्या त्या ऑनलाईन प्रणालीद्वारे फाईल करायच्या, त्या संदर्भात आम्ही दोघांनी मिळून मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर आजचा जे काही कार्यक्रम झालेला आहे त्याचा निश्चितच सर्वांना फायदा होईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. यामुळे जे नागरिक आहेत त्यांना याबाबत कशा पद्धतीने माहिती हे जे आहे ई फायलिंग प्रणालीद्वारे जे फायलिंग होणार आहे, याच्यामध्ये मेन जे आहे ते पैशाची बचत होते, कारण सगळं जे आहे ट्रान्सपरन्सी आहे, सगळं ऑनलाईन पेमेंट आहे, ऑनलाईन फायलिंग आहे, पेपर लेस वर्क आहे आणि ऑनलाईन असल्यामुळं सगळ्यात म्हणजे कमी वेळात फायलिंग होते. त्याच्यामुळे हे आणि मेन म्हणजे आपल्या केसमध्ये काय चाललेलं आहे संपूर्ण ते जे कोणी पक्षकार आहेत त्यांनाही याबद्दल आपल्या केसबद्दल पुरेपूर माहिती भेटते. त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी आलेली आहे ज्युडिशियल प्रोसेस, त्याच्यामुळे सर्वांना निश्चितच याचा फायदा होणार. आज जे तुम्ही प्रशिक्षण लावलेलं आहे वकिलांसाठी, प्रशिक्षणाची आवश्यकता नागरिकांना आहे असं वाटतं? नाही, यापुढे आतापर्यंत जे आहे माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार क्लार्क आणि वकिलांपर्यंत जे आहे ते 3ऱ्या फेज मध्ये ट्रेनिंग देण्यात येत आहे. आता याच्या पुढे गरज भासल्यास ते नागरिकांकरताही ट्रेनिंग देण्याचे जर म्हणजे निर्देश आले तर तशी ट्रेनिंग आम्हाला द्यावं लागेल. धन्यवाद. अर्धापूर न्यायालयात आज ई फायलिंग कशी करावी याबाबतचं ट्रेनिंग सन्माननीय वकिलांना व त्यांच्या क्लर्कला देण्यात आलेलं आहे. हा तर संबंध देशामध्ये याबाबत ट्रेनिंग देणे चालू आहे. मुळात ई फायलिंग म्हणजे काय आपण हे समजून घेऊ. ई फायलिंग म्हणजे पूर्वी कोर्टामध्ये कुठलाही केस दाखल झाली असेल, कुठलाही अर्ज द्यायचा असेल, कुठलाही पुरावा द्यायचा असेल तर तो कागदपत्रे दिला जायचा. ते आणणं देणं हे फार वेळ आणि खर्चिक बाब होती. खर्च वाचावा आणि वेळ वाचावा, कारण न्यायालयीन वर्तुळात एक फेमस अशी फ्रेज आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, म्हणजे उशिरा जर न्याय झाला तर तो नाकारल्यासारखा असतो. आणि याच अनुषंगाने केंद्र सरकार आणि सन्मान्य सुप्रीम कोर्ट तात्काळ न्याय होण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता पेपरलेस, एक तर पेपर वापरण्यात येणार नाही, तात्काळ कुठल्याही कुठून म्हणजे जिथे कुठे मोबाईल आणि जिथे कुठे इंटरनेटची सेवा आहे तिथून अर्जदार, पक्षकार
किंवा त्यांचे वकील साहेब हे अर्ज करू शकतात आणि त्या दिवशी ते जर त्या जागी नसले तरी कामकाज मात्र थांबणार नाही आणि जलद गतीने कामकाज चालेल. या अनुषंगाने हे ट्रेनिंग आहे. कारण ही नव्याने असलेली प्रोसेस असल्यामुळे वकील साहेबांना त्यांच्या मुंशींना ही प्रोसेस फास्ट करता यावी यासाठी आज ट्रेनिंग झालेली आहे. अतिशय उत्साहात ही ट्रेनिंग इथे पार पडलेली आहे. संबंध महाराष्ट्रात संबंध देशात या अशा प्रकारच्या ट्रेनिंग चालू आहेत आणि निश्चितपणे यापुढे जलद गतीनं आणि निष्पक्ष न्याय मिळेल. कारण आता निष्पक्ष म्हणण्याचा उद्देश असा आहे की वकील साहेबांची भेट जरी नाही झाली तरी पक्षकाराला घरी बसून त्यांच्या केसमध्ये आज काय स्टेज आहे, काय कागदपत्र दाखल झाले आणि काय त्यामध्ये काम झालं हे बघायला मिळेल. त्यामुळे आजचं हे ट्रेनिंग जलद गतीने न्याय मिळण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा भाग होता.